नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये जिथे सर्वांचं कट ऑफ कमी येतं तिथे आपलं कट ऑफ वाढूया। स्पर्धा परीक्षेतील कळीचा विषय म्हणजेच इंग्रजी होय। मागील काही आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळून आपल्याला चांगली रँक मिळावी या उद्देशाने मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं बेसिक कन्सेप्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पहिला टॉपिक जो आहे ज्याला 1 किंवा 2 गुण असतात PSI STI सरळ सेवा तथा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, तर तो बेसिक टॉपिक जनरली आपण स्किप करतो, पण त्यावरतीच आधारित पुढे क्लॉज टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ॲडव्हर्ब क्लॉज। तर आज आपण विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम त्याचं स्वरूप आणि त्यावरती आधारित आलेले मागील काही वर्षातील प्रश्नपत्रिकेतले प्रश्न पाहूयात। बेसिक पार्ट्स ऑफ स्पीच, त्यामध्ये एक प्रश्न आपण घेऊया आणि मग ॲनालिसिस करूया। प्रश्न आहे PSI व तलाठीमध्ये रिपीट झालेला प्रश्न। द टू अगली बॉयज हॅड गॉन होम जस्ट नाउ। दोन शब्दांखाली अधोरेखित केलेला आहे। पहिला शब्द आहे अगली आणि दुसरा शब्द आहे होम, आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत। क्वेश्चन आहे द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स रिस्पेक्टिव्हली। फर्स्ट ऑप्शन आहे ॲडव्हर्ब आणि नाउन, दुसरा ऑप्शन आहे ॲडजेक्टिव्ह आणि नाउन, तिसरा ऑप्शन आहे ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब आणि चौथा आहे ॲडव्हर्ब ॲडव्हर्ब। मित्रांनो, आपण जर कन्सेप्ट लेवलचा अभ्यास नसेल केलेला, फक्त बेस लेवलचा नॉलेज ओरिएंटेड अभ्यास केला असेल तर हे उत्तर जे लिहिलेलं होतं जास्तीत जास्त जणांनी उत्तर लिहिलेलं होतं हे, परंतु हे उत्तर चुकीचं असून याचं जे उत्तर आहे तो आहे पर्याय नंबर 3 ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब, हे त्याचं उत्तर आहे। आता प्रश्न पडला असेल की होम तर ऍक्च्युअली नाउन आहे, पण मग ते ॲडव्हर्ब कसं झालं? सो वी हॅव टू अनालिसिस दिस सेंटेन्स। पाहूया आपण। द टू अगली बॉयज, बॉयज हा सब्जेक्ट झाला। या सब्जेक्ट बद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे तो आहे अगली, हा आहे नाउन ज्यास आपण म्हणतो नाम। नामाबद्दल माहिती सांगणारे एक किंवा अनेक शब्द हे वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचे कार्य करतात। इथे हा शब्द दिसायला आपल्याला होम हा नाउन दिसतो, परंतु नाउनचे कार्य करत नाही, तो त्याच्यापूर्वी आलेल्या क्रियापदाबद्दल माहिती सांगतो। वर्ब, क्रियापद। प्रश्न विचारू आपण वर्बला, व्हेअर वेन कुठे गेले? वी गॉट द आन्सर दॅट इज होम, दॅट्स व्हाय इट वर्क्स ॲज द ॲडव्हर्ब इन दिस गिवन सेंटेन्स। सो वी हॅव गिवन द डेफिनेशन दॅट पार्ट्स ऑफ स्पीच मीन्स classification of words according to their duties and places in the sentences। वाक्यामध्ये शब्दांचं वर्गीकरण गट जाती पडल्या जातात। वाक्यातील त्यांचं पहिले आहे ठिकाण आणि वाक्यातील त्यांचं आहे ड्युटी किंवा कार्य। 3 दिलेले वाक्य आहेत, तिन्ही वाक्यामध्ये एक कॉमन शब्द आहे पुणे। पुणे म्हटल्या पुणे हे नाउन आहे, नाउन मध्ये पण सब प्रकार आहे, त्याचा सब टाइप आहे प्रॉपर नाउन। बट डज इट वर्क ॲज अ नाउन इन एव्हरी सेंटेन्स? प्रत्येक वाक्यामध्ये ते नामाचंच कार्य करतं का? त्याचं आपण विश्लेषण करूयात, त्याचा आपण अभ्यास करूयात। एक कुठल्या तरी वाक्यामध्ये ते नामाचं कार्य करतं, पण उर्वरित वाक्यामध्ये मात्र ते त्याचं कार्य बदलतं, म्हणजे त्याची प्लेस आणि ड्युटी बदलतं। पाहूया पहिल्या वाक्यामध्ये, वी लिव्ह इन पुणे। इथे मेन वर्ब आहे लिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे। याला आपण एक प्रश्न विचारूया, व्हेअर लिव्ह? आणि व्हेअरने प्रश्न विचारला असता मिळणारे सर्वचे सर्व शब्द हे ॲडव्हर्ब असतात। सो हियर इट वर्क्स ॲज अ ॲडव्हर्ब फ्रेज। लिव्ह बद्दल यांनी 2 शब्दांनी माहिती सांगितली, सो दॅट्स व्हाय इट वर्क्स ॲज द ॲडव्हर्ब। पहिल्या वाक्यामध्ये याची जी जात आहे ती आहे ॲडव्हर्ब। दुसऱ्या वाक्यामध्ये पाहूया आपण, होमोफोन्स आहेत लिव्ह, याचा अर्थ आहे राहणे आणि याचा अर्थ आहे सोडणे। आफ्टर गेटिंग आवर पोस्टिंग व्हेन वी पास एक्झाम वी लिव्ह दिस प्लेस। व्हॉट लिव्ह? प्रश्न विचारू आपण याला, व्हॉट मेन वर्ब आहे हे। याला प्रश्न विचारला आपण व्हॉट लिव्ह, आणि व्हॉटने प्रश्न विचारला असता मित्रांनो आपल्याला मिळतं डिरेक्ट ऑब्जेक्ट। आणि डिरेक्ट ऑब्जेक्ट एकतर नाउन किंवा प्रोनाउन असतं। ऑब्वियसली पुणे हियर इट वर्क्स ॲज द नाउन, म्हणजे ज्याची मूळ जात जी आहे पुणे इट वर्क्स ॲज द प्रॉपर नाउन, ते आपल्याला दिसत आहे दुसऱ्या वाक्यामध्ये। आता तिसऱ्या वाक्यामध्ये काय असेल? ॲडव्हर्ब असेल की नाउन असेल? तिसऱ्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब पण नाही आणि नाउन पण नाहीये। तिसऱ्या वाक्यामध्ये त्याची पार्ट्स ऑफ स्पीच वेगळीच आहे आणि ती आहे ॲडजेक्टिव्ह।
पुणे हा शब्द त्याच्यानंतर येणारा जो नाम आहे त्याबद्दल विशेष माहिती सांगतो. आपण प्रश्न विचारला विच टाइप ऑफ फेस्टिवल, आणि विच ने आपण प्रश्न विचारला असता आपल्याला उत्तर येतं फेस्टिवल. दिवाळी फेस्टिवल वॉज सेलिब्रेटेड, मकर संक्रांती फेस्टिवल वॉज सेलिब्रेटेड. ह्या फेस्टिवल बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे पुणे, आणि आपण याला इंग्रजी व्याकरणामध्ये प्रॉपर ऍडजेक्टिव्हचा जो 10वा प्रकार आहे तो आपण याला मेन्शन करतो. सो वी हॅव टू अंडरस्टँड द थिंग इज दॅट क्लासिफिकेशन ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द प्लेस अँड ड्युटी. सर्वात महत्त्वाचं आहे ड्युटी. आपण ज्या प्रकारे ड्युटी करतो वेगवेगळे रोल, जेव्हा एखादा व्यक्ती आपण वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी जातो त्यावेळेस तोच व्यक्ती मावस भाऊ, आत्ते भाऊ, चुलत भाऊ किंवा मामे भाऊ असतो. त्याच प्रकारे एकच शब्द वाक्यामध्ये वेगवेगळे विविध कार्य करतो, त्यानुसार आपण त्यांची पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांची जात ठरवायची आहे. या धर्तीवरती राज्यसेवेमध्ये सलग 3 वर्ष, PSISTL ला मागील 3 ते 4 वर्षांमध्ये सलग प्रश्न 1-1 मार्काला आपल्याला विचारलेला आहे, तथा सरळ सेवेमध्ये देखील याच्यावरती प्रश्न आहे. त्या प्रश्नांचं स्वरूप आपण पाहूया. लेट्स हॅव ग्लान्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. एका दृष्टिक्षेपामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करूया. मराठी इंग्रजीमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, शब्दांच्या जाती आहेत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वय अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. त्याचे 2 गट केलेले आहेत प्रामुख्याने. पहिला गट आहे तो हा आहे आणि दुसरा 4 शब्दांचा गट हा आहे. याच्यामध्ये एक एक्झाम्पल पाहूया आपण. बॉय. बॉय याच्यामध्ये आपण स्पेलिंग्स मध्ये बदल करू शकतो. फॉर एक्झाम्पल बॉयज, त्याच्यामध्ये एका मुलासाठी अपोस्ट्रोफी वापरला आपण, षष्ठी विभक्ती प्रत्यय बॉयज, आणि अनेक मुलांसाठी वापरला आपण बॉयज. ही मध्ये बदल केला आपण हिम, हिज. काइंड मध्ये बदल केला आपण काइंडली, काइंडनेस. गो जे मूळ क्रियापद आहे त्याच्यामध्ये आपण बदल केला गोज, वेंट, गॉन आणि गोइंग. म्हणजेच हे जे 4 शब्द आहेत नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, हे these can be changed when we are using in the sentences. मराठी भाषेमध्ये आपण त्याला सव्य म्हणतो, किंवा दुसरा शब्द आहे विकारी शब्द. ज्या शब्दांच्या मूळ स्पेलिंग्स मध्ये बदल करून लिहावा लागतो वाक्यांमध्ये त्याला आपण म्हणतो सव्य विकारी शब्द किंवा द वर्ब विच कॅन बी चेंज्ड. पुढील जो गट आहे दुसरा गट तो आहे ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. त्याचे उदाहरण आपण पाहूया. क्विकली मूळ शब्द आहे, टू हा मूळ शब्द आहे, अँड हा मूळ शब्द आहे, वाव हा मूळ शब्द आहे. हे सगळे आहेत अनचेंज्ड फॉर्म्स, म्हणजेच अव्यय किंवा अविकारी शब्द ज्यांच्या स्पेलिंग्स मध्ये कसलाच कुठलाच बदल होऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपण जर एन केन प्रकारे बदल केलाच तर त्याचा रूप खूप चुकतं आणि विपरीत अर्थ प्राप्त होतो. उदाहरण पाहूया. क्विकली मध्ये आपण ओढून ताणून त्याचा प्रत्यय बदलला, क्विकलिंग, क्विकलियड. जसं गो मध्ये गोज, वेंट, गॉन, गोइंग हे प्रकार आपण केले, तसं आपण टू, जसं गो आहे तसंच टू. टू टोज, टेंट, टोन आणि टुईंग. इज इट करेक्ट? नो. टोज म्हणजे पायाची बोट, टेंट म्हणजे तंबू, टोन म्हणजे आवाज, ध्वनी, आणि टुईंग देयर इज नो मीनिंग इन द डिक्शनरी टू दिस वर्ड. असंच आहे अँड, अँड्स, अँडेड, वाव, वाव्स, वाव, वाविंग. दीज आर नेव्हर चेंज्ड. म्हणजेच मित्रांनो आपल्याला अभ्यास करते वेळी सर्वात पहिला अ गट जो आहे तो नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब म्हणजे सव्यय असणारा गट, याचा अभ्यास आपल्याला इंग्रजी तथा मराठी भाषेमध्ये सविस्तर करावा लागेल, आणि यांचा फक्त त्यांचे पोझिशन, त्यांचं कार्य हा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. मित्रांनो रेग्युलर बॅचेस मध्ये आपण गेल्या 15-16 वर्षांपासून हे 4 वाक्य घेत आहोत. त्याच धर्तीवरती राज्यसेवा PSISTL काही प्रश्न आलेले आहेत, आपण ते पाहूया. अगदी कॉपी पेस्ट आहेत, काही फिरून बदलून प्रश्न आलेले आहेत, त्याचं स्वरूप पाहूया. आय गिव्ह दिस टॉपिक फॉर द इंट्रोडक्शन ऑफ नाउन ॲज वेल एज पार्ट्स ऑफ स्पीच. आता पाहूया फास्ट या शब्दाची मूळ जात जी आहे ती काय आहे? ॲडव्हर्ब. आत्ताच आपण पाहिलं. 4 वाक्य आपण ऑब्झर्व करूया. ललिता बाबर रन्स फास्ट. ललिता बाबर जलद धावते. बुमरा इज अ फास्ट बॉलर. People fast on Monday in Mumbai and Pune. My mother is observing a fast today. सगळीकडे एकच कॉमन शब्द दिसतो आहे जो की वरती दिलेला आहे फास्ट, फास्ट, फास्ट आणि फास्ट. या 4ही उदाहरणांमध्ये हा ॲडव्हर्बच आहे का? नाही. ते आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. एका कुठल्या तरी 4 पैकी एका वाक्यामध्ये हे ॲडव्हर्ब असेल आणि इतर वाक्यामध्ये मात्र त्याची पार्ट्स ऑफ स्पीच वेगळी असेल.
पाहूया आपण. ललिता बाबर धावते जलद. पहिल्या वाक्यामध्ये जे कार्य आहे फास्ट याने या शब्दाबद्दल माहिती सांगितली, म्हणजेच हा शब्द वर्ब आहे. द वर्ड विच क्वालिफाइज और मॉडिफाइज ऍक्शन और वर्ब इज कॉल्ड एज ऍडव्हर्ब. येस, पहिल्या वाक्यामध्ये याची जात जी आहे ती मूळ जात आहे ती आहे ऍडव्हर्ब. दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, बुमराह इज अ फास्ट बॉलर. याच्यामध्ये इथे लिंक तुटली, आर्टिकल आलं आणि या शब्दाने या फास्टने बॉलर, बॉलर हे आहे नाउन, म्हणजेच नामाबद्दल माहिती सांगणारे एक किंवा अनेक शब्द हे असतात ऍडजेक्टिव्हज. त्याची पार्सल स्पीच बदललेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये फास्ट हे ऍडजेक्टिव्ह झालेले आहे, पहिल्या वाक्यामध्ये हे ऍडव्हर्ब आहे, क्रियापदाबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता तिसऱ्या वाक्यामध्ये आणि चौथ्या वाक्यामध्ये काय आहे, आपल्याला जर त्याची जात नाही लक्षात आली, त्याचं कार्य नाही लक्षात आलं तर आपली फसगत होते आणि चुकीचा अर्थ प्राप्त होतो, म्हणजेच कॉम्प्रेन्शन, म्हणजेच आपण म्हणूया त्याला आकलन, लिंग्विस्टिक अंडरस्टँडिंग. याचा अर्थ आहे लोक सोमवारी मुंबई आणि पुण्यामध्ये घाईत असतात किंवा घाई करतात, म्हणजेच इथे हे स्वतः मेन वर्बचं कार्य करतं आणि त्याचा अर्थ आहे घाईत असतात किंवा घाई करणे. त्याला आपण हरी असा प्रतिशब्द वापरलेला आहे. पहा, पहिल्या वाक्यात ऍडव्हर्ब, दुसऱ्या वाक्यात ऍडजेक्टिव्ह, तिसऱ्या वाक्यामध्ये वर्ब. आता चौथ्या वाक्यामध्ये तिन्ही पैकी एक हे नाहीये, अगदी वेगळं आहे आणि ते आहे याच्यामध्ये आर्टिकल आलेले तत्पूर्वी आणि हे आहे नाउन, ज्याचा मराठीमध्ये आपण अर्थ घेतो उपवास. आपण दररोज वापरतो शब्द नेहमी मॉर्निंगला ब्रेकफास्ट, त्यात हा शब्द आहे, संयुक्त शब्द आहे फास्ट. फास्ट म्हणजे उपवास. माझी आई आज उपवास करत आहे किंवा उपवास केलेला आहे. शब्द एकच आहे ऍडव्हर्ब, पण त्याचे 4 वेगवेगळे कार्य आहेत आणि या कार्यानुसार आपण त्याची काय ठरवलेली आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. या धर्तीवरतीच आपल्याला परीक्षेमध्ये कसे प्रश्न आलेले आहेत ते आपण अभ्यासूया. मित्रांनो, आत्ताच आपण जे क्लासरूम मध्ये होणारे उदाहरण आहे त्या धर्तीवरती अगदी तंतोतंत परीक्षेमध्ये कशा प्रकारे उदाहरण आलं याचं स्वरूप आहे. अगदी आपण पहिल्याच बेसिक टॉपिक मध्ये आहोत मित्रांनो. पाहूया, राज्यसेवा 2017 मधला हा जो प्रश्न आहे तो आहे आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइंग वर्ड्स. आणि याच्यामध्ये दिलेला आहे पहिल्या याच्यामध्ये फास्ट, फास्ट, फास्ट आणि फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, क्लासमध्ये झालेला प्रश्न ऍज इट इज कशा प्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे याचं उत्तम उदाहरण. राज्यसेवा 2017 मध्ये विचारलेला गेलेला हा प्रश्न आहे आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइंग वर्ड्स. याच्यामध्ये 4 उदाहरण दिलेले आहेत. ही इज अ फास्ट टॉकर. सेकंड, आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. तिसरं आहे मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द रमजान. इथे स्पेलिंग नीट ऑब्झर्व करा, रमजान आपण इंडियन वापरतो, बाहेर लोक रमजान असे म्हणतात, याला दुसरं नाव आहे ईद उल फित्र. चौथा आहे शी ड्रोव अ फास्ट. आणि आपल्याला कन्फ्यूज करणारे हा वेळ खाऊ टाइम कन्झ्युमिंग हा क्वेश्चन मुद्दाम विचारलेला आहे. पण मित्रांनो, हा क्वेश्चन आपल्याला फक्त 10 सेकंदामध्ये याचं उत्तर शोधता येतं. आपल्याला फक्त 2 शब्दांची जरी पार्ट्स ऑफ स्पीच ओळखता आली तरी आपल्याला ह्या 4 पर्यायापैकी पटकन उत्तर शोधता येतं. कसं पाहूया आपण. पहिल्या वाक्यामध्ये तो आहे एक जलद बोलणारा व्यक्ती, फास्ट टॉकर. टॉकर हा नाउन आहे आणि याने नामाबद्दल याच्याबद्दल माहिती सांगितली. पहिल्या याच्यामध्ये फास्टची जी जात आहे या नामाबद्दल माहिती सांगतो म्हणून हा आहे ऍडजेक्टिव्ह. दुसऱ्या याच्यामध्ये आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. फास्ट म्हणजे उपवास, नाउन, त्याचा अर्थ आहे उपवास. एवढे 2 जरी आपण पाहिले तरी आपल्याला पाहूया की तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे ऍडजेक्टिव्ह आणि नाउन. पुढे पाहण्याची गरज देखील नाहीये. ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. परत आपण टॅली करूया, पुढे जाऊया. मुस्लिम लोक घाई गडबडीत असतात रमजान या महिन्यामध्ये. इथे हे क्रियापदाचं कार्य करतं, वर्बचं. आणि चौथ्या वाक्यामध्ये शी ड्रोव फास्ट, तिने खूप वेगात गाडी चालवली, याने या वर्ब बद्दल माहिती सांगितली, म्हणजेच हा आहे ऍडव्हर्ब. Let us see whether our answer is tallied or not. In the first sentence it is adjective, in the second sentence it is noun, in the third sentence fast is the adverb, in the fourth sentence it is the adverb. याच आधारित दुसरा प्रश्न आहे. Choose the most correctly option to fill in the blank.
ASO 2015 व तलाठी चंद्रपूर या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न. द वर्ड फास्ट कॅन बी युज्ड ॲज डॉट डॉट डॉट. पहिला ऑप्शन आहे ओनली ॲडजेक्टिव्ह अँड नाउन. सेकंड ऑप्शन आहे ओनली ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. थर्ड ऑप्शन आहे ओनली नाउन ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. अँड लास्ट फोर्थ ऑप्शन आहे ॲडजेक्टिव्ह नाउन ॲडव्हर्ब अँड व्हर्ब. आत्ताच आपण वरील उदाहरणांमध्ये पाहिलं आपण हे चारही कार्य करतं ॲडजेक्टिव्ह, नाउन, ॲडव्हर्ब अँड व्हर्ब. सो द आन्सर इज फोर्थ ऑप्शन इज करेक्ट वन. दिस वन इज. परत पुन्हा असाच एक रिपीट प्रश्न सरळ सेवेमध्ये मागील वर्षी 2018 ला विचारलेला आहे मित्रांनो. आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड पार्ट्स ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स. खूपच छोटं साधं सिंपल वाक्य आहे. शी रॅन व्हेरी फास्ट. ती खूप वेगात धावली. आता फ्रेज म्हणजे एका शब्दापेक्षा ज्या शब्द आले की ती फ्रेज होते. मग ती नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज किंवा व्हर्ब फ्रेज असते. पण याचं कार्य काय आहे? व्हेरी फास्ट हे दोन्ही शब्द मिळून रॅन या क्रियापदाबद्दल माहिती सांगतात. दॅट्स वाय हिअर द आन्सर ऑप्शन इज इट वर्क्स ॲज द ॲडव्हर्ब फ्रेज. पुढील 3 प्रश्न पाहूयात आपण. धिस जर्नल इज पब्लिश्ड वीकली. STI 2015 हा प्रश्न आहे मित्रांनो. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. 4 ऑप्शन दिलेले आहेत. नाउन पहिला आहे, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह, तिसरा आहे ॲडव्हर्ब आणि चौथा आहे व्हर्ब. खूपच सोपा प्रश्न आहे. अगदी 5 सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर येतं. पाहूयात कसं आहे. दी जर्नल इज पब्लिश. पब्लिश्ड हे व्हर्ब आहे आणि व्हर्ब बद्दल माहिती सांगणारा हा शब्द जो असतो तो असतो ॲडव्हर्ब. विदिन 5 सेकंड वी कॅन आयडेंटिफाय द आन्सर अँड दॅट इज ॲडव्हर्ब. वीकली हा पब्लिश या मुख्य क्रियापदाबद्दल माहिती सांगतो. हेन्स इट वर्क्स ॲज द ॲडव्हर्ब इन द सेकंड सेंटेन्स, फोर्थ सेंटेन्स. 5वं वाक्य पाहूया आपण. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच राईट इज युज्ड ॲज अन ॲडव्हर्ब. पुढील 4 वाक्यांपैकी कुठल्या वाक्यामध्ये राईट हा शब्द ॲडव्हर्बचे कार्य करतो हे आपल्याला शोधायचं. PSI मधला हा प्रश्न आहे 2014 पूर्वीचा. पाहूया 4 वाक्य. फ्रीडम इज अवर बर्थ राईट. याच्यामध्ये राईट जे आहे ते आहे नाउन. याला आपण हक्क, जन्मसिद्ध हक्क, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामध्ये बर्थ राईट, राईट हे वापरलेलं आहे नाउन, हक्क. यू डिड नॉट मेक द राईट चॉईस. मित्रांनो इथे वाक्य फुटलं. चॉईस ह्या नामाबद्दल माहिती सांगतं राईट. राईट याने नामाबद्दल माहिती सांगितली म्हणून हे या वाक्यामध्ये आहे ॲडजेक्टिव्ह. कशाचं कार्य करतं? ॲडजेक्टिव्ह. राईट चॉईस. ए हे राईट चॉईस, बेबी, दॅट इज राईट चॉईस. तिसऱ्या वाक्यामध्ये पाहूया आपण. यू मस्ट मॉडल ऑक्झिलरी आहे, त्याच्यानंतर व्हर्ब वापरलेलं आहे म्हणून हे या वाक्यामध्ये आहे व्हर्ब. 1 2 3 ऑप्शन तर बाद झाले. उरलेले ऑप्शन आहे इट सर्व्स हिम राईट. राईट याने या सर्व बद्दल माहिती सांगितली. सर्वची जात आहे व्हर्ब. व्हर्ब बद्दल माहिती सांगणारे एक किंवा अनेक शब्द हे ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्ब फ्रेज असतात म्हणून या वाक्यामध्ये हे कार्य करत आहे ॲडव्हर्ब. सो हिअर आयडेंटिफाय द सेंटेन्स वेअर इट इज युज्ड, राईट इज युज्ड ॲज द ॲडव्हर्ब आणि आपलं आन्सर ऑप्शन आहे क्रमांक 4. 6वा शेवटचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द प्रोनाउन. बेसिक प्रोनाउन वरती हा टॉपिक विचारलेला आहे. प्रोनाउनचा आपण सखोल अभ्यास तिसऱ्या टॉपिक मध्ये करणार आहे. प्रोनाउन अँड देअर काइंड्स, 7 or 8 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. हा प्रश्न आहे तलाठी. 5 डिस्ट्रिक्ट मध्ये वेगवेगळ्या बीड, लातूर, उस्मानाबाद अशा 5 प्रकारच्या डिस्ट्रिक्टच्या तलाठी पेपरच्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे मित्रांनो. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन. राम अँड डॅश डॅश वेअर प्रेझेंट. 4 ऑप्शन दिलेले आहेत. मी, आय, माय, माइन आणि ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे बिकॉज इट इज युज्ड ॲज द सब्जेक्ट. इथे मित्रांनो कंपाऊंड सब्जेक्ट वापरलेले आहे. राम आणि मी. मी मध्ये ही द्वितीय विभक्ती आहे. ही षष्ठी विभक्तीचे 2 प्रत्यय आहेत. हे कधी पण नामाच्या आसपास येतात. षष्ठी विभक्ती, षष्ठांत प्रत्यय. हा सब्जेक्टिव्ह म्हणजेच वाक्यामध्ये कर्त्याचं कार्य करणारा हा प्रश्न असल्यामुळे इथे ऑप्शन येणार आहे 2 नंबरचा ऑप्शन आय. राम अँड आय वेर प्रेझेंट. जर हे पुढे असतं तर आपल्याला आलं असतं मी द्वितीय विभक्तीमध्ये आणि एखाद्या नामाच्या पूर्वी आलेलं असतं फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड, माय क्लासरूम, माय क्लासमेट, माय बॅचमेट आणि हे शेवटी आलं असतं पॉझिटिव्ह केस ऑफ ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण प्रोनाउन आहे. हा ॲडजेक्टिव्ह आणि हा प्रोनाउन आहे. अ फ्रेंड ऑफ माइन हे नंतर आलेलं असतं. तर या प्रकारे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच या घटकावरती मागील सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्न पाहिले
आणि याच धर्तीवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे दिलेल्या वाक्यातील शब्दाची जात ठरवताना वाक्यातील त्याचं कार्य, वाक्यातील त्याची ड्युटी किंवा वाक्यातील त्याचं फंक्शन, वर्क हे शोधूनच आपण त्याची जात निश्चिती करायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला या टॉपिकवरती खूप सारे प्रश्न आले तर त्याचे उत्तर अगदी 5 ते 10 सेकंदामध्ये शोधता येतील. पण त्यासाठी आपले नॉलेज कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत आणि मगच आपण तिसऱ्याकडे वळतो, ते म्हणजे मार्क्स. ठीक आहे मित्रांनो, या टॉपिक सोबत आज आपण इथेच थांबूयात. पुढील टॉपिकमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला टॉपिक नाउन, त्याचे नंबर आणि जेंडर. तोपर्यंत